हाय गाईज. आणि बरेच दिवसांनी ब्लॉग येणार आहे. तर आज आहे माझा बर्थडे. चल लागली होळी पण आहे सिम्पलमध्ये. तर आज मी थोडी आणि हा गोडे सण आपल्या शिमग्याला आपल्या कोकणात गोडे सण असतात होळीच्या आदल्या दिवशी. तर आज आहेत गोडे सण. तर आम्ही बनवणार आहे पुरणपोळी आणि कसली भाजी आहे? पनीरची भाजी. तर बघूया. पनीरची भाजी मी बनवणार आहे, पुरणपोळी मम्मी बनवणार आहे. कसं होतं आजचा मेनू. आणि आज काहीतरी सरप्राईज पण आहे बिकॉज आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडेच्या दिवशी सरप्राईज जर असतंच. तर त्या सरप्राईजसाठी पण स्टे ट्यून आणि बघूया आता ब्लॉग कसा होतोय. बाय. हाय गाईज. तर आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे स्पेशल मी काहीतरी स्वतःसाठी गिफ्ट घेते आणि मी आले रॉयल एनफिल्ड शोरूमला, जे की सतीवरती आहे रॉयल एनफिल्ड शोरूम. आणि माझं गिफ्ट ऑलरेडी रेडी आहे, हे बघा. तर आता ओपनिंग करायची बाकी आहे. आम्ही सकाळीच आलेलो बुकिंग वगैरे करायला आणि बुकिंग वगैरे झाली आहे. तर फक्त ओपनिंगसाठी आम्ही, हे बघा, दिस इज माय गिफ्ट. तर गिफ्ट माझं ऑलरेडी रेडी होतं आणि मी थोडीशी खूप जास्त शायनिंग मारली बिकॉज हे गिफ्ट मी स्वतःसाठी घेतलं होतं आणि एकदम स्पेशल होतं. थोडं कमी चालवता येतं पण तरी पण मी घेतलं आणि एकदम धमाकाच होता गिफ्ट. म्हणजे बिकॉज काही लोकांचं हे ड्रीम असतं की ही बाईक आम्ही घेणं, हे ड्रीम असतं. तर काही लोकांना माहिती पण नसेल की ही बाईक कोणती आहे. तर त्यांच्यासाठी पहिले इंट्रोड्यूस करून देते की ही बाईक रॉयल एनफिल्डची GT 650 असं तिचं नाव आहे. आणि काही लोकांचे हे इमोशन्स पण असतात. तर मी माझे ड्रीम लाईफ जगते आहे बिकॉज ऑफ माझं करिअर. तर ठीक आहे, मी बाईक वगैरे घेतली आहे. बड्डे गिफ्ट तर तुम्हाला आता कळलंच आहे, हे होतं माझं बड्डे गिफ्ट. आणि हा सांगायचं म्हणजे माझा 25th बर्थडे होता. 25 वर्ष झाली मला. ओ माय गॉड, भाकरी झाली. त्यानंतर मी घरी आले आणि होळीची तयारी करायची होती. तर आम्ही सानेवरती जाऊन होळीची तयारी केली. सानेवरती रांगोळी काढली. आमच्या वाडीतल्या मुलांनी मस्तपैकी फुग्यांचं डेकोरेशन केलं बिकॉज दुसऱ्या दिवशी होळी आणि आमचा छबिना पण असतो. तर नेक्स्ट मॉर्निंग आम्ही होळी लावण्यासाठी कुठे सानेवरती गेलो आणि पालखी ऑलरेडी आली होती. मी थोडी लेट गेले बिकॉज माझी तयारी करायची बाकी होते. तुम्हाला सगळ्या व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतीलच. तिथे मिनी व्लॉग बघायला भेटतील, इथे फुल व्लॉग बघायला भेटतील. आणि नक्की लाईक करा ते व्लॉग पण. आणि माझ्या चॅनलला काय बोलतात, फॉलो पण करा, ठीक आहे. तर होळी चालू होती आणि पालखी पण फिरत होती. त्यानंतर होम लागला आणि सगळे गावकरी मंडळी, चाकरमानी, मुंबईतून आलेले सगळे जमा होते बिकॉज वर्षाने आपला सण येतो शिमगा. आणि कोकणातील शिमगा म्हणजे खूप धूमधडाक्यात सेलिब्रेट होतो. तर तुम्ही पण कधीतरी गावाला येऊन शिमगा अनुभवा, तुम्हाला पण खूप आवडेल. काही लोक हे म्हणजे आम्ही तर एकदम स्वर्गामध्ये असल्यासारखं फील करतो बिकॉज शिमग्यामध्ये आमचे देवळात न थांबता आमच्या घरी आमच्या भेटीला येतात. तर ते मुमेंट खूपच भारी असतात आणि खूपच नेक्स्ट लेवल ती हॅपीनेस असतं, एकदम भारी. तर सण सेलिब्रेट होतो आमचा. पुढे बघा तुम्ही. होम लागायच्या आधी गावातील जे पंच असतात ते सगळ्यांना सूचना देतात की पहिलं नारळ कोण टाकणार. मग पहिले पंच नारळ टाकतात, त्यानंतर जेंट्स लोक आणि त्यानंतर मग बाकीचे गावकरी असतात ते टाकतात. तर असे सगळ्यांना सूचना देत. होम पेटवल्यानंतर पालखी सानेवरती बसते आणि रयतेतली सगळी लोकं असतात ती होमामध्ये नारळ टाकतात. आणि वादक असतात ते वादक ढोल वाजवतच असतात. आणि नंतर गवळण सेलिब्रेट होते, म्हणजे गवळण गायली जाते तिथे. तर तुम्ही व्लॉगमध्ये पुढे बघाच. इथे हे आता सगळेजण नारळ टाकत आहेत. जवळ जाऊन नाही टाकू शकत बिकॉज खूप हीट असते आणि तेवढं पॉसिबल नाही होत जवळ जाणं. आणि त्यानंतर हे सगळे गावातली मुलं लोक ढोल वाजवत आहेत.
होळीच्या दिवशी टिकटे सण असतात, म्हणजे वडे मटणचं जेवण असतं. आणि त्याच रात्री आमच्या इथे, म्हणजे मी खडपोलीत राहते त्यामुळे आमच्या इथे छबिना असतो. बाकीच्या गावांमध्ये त्याच दिवशी छबिना नसतो. बाकीच्या गावांमध्ये आधी पालखी घरी राहते आणि त्यानंतर त्यांचा छबिना असतो. आमच्याकडे आधी छबिना असतो आणि मग आमची पालखी घरी येते. त्यानंतर मी आणि माझ्या सगळ्या बहिणी रात्री आलो आहे इथे छबिना बघण्यासाठी. रात्रीचे 10:30-11 नंतर छबिना स्टार्ट होतो. तर आज आमचा आहे छबिना. तर आजचा ब्लॉग छबिनावरती असणार आहे. बघूया आपल्या छबिना कसा होतो. आणि सगळं डेकोरेशन वगैरे एकदम बाप केलंय आमच्या वाडीच्या पोरांनी. अजून पालखी उठली नाही, पालखी बसली आहे, गावकरी बसलेत. तर थोड्याच वेळात सुरू होईल छबिना. ठीक आहे. रात्री छबिनेसाठी पालखी सानेवरनं उठते आणि सानेवरती 2-1.5 तास नाचवतात मुलं, ढोल वाजवतात. त्यानंतर अख्ख्या गावामध्ये पालखी फिरते आणि सकाळी 6 वाजता मंदिरात जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमच्या घरांमध्ये पालखी येते, म्हणजे देव आमच्या भेटीला येतात. तर असं असतो सगळा छबिन्यापासून शिंपण्यापर्यंतचा 7-8 दिवसांचा शिमगोत्सव. तर तुम्ही बघाच. आणि प्रत्येक गावातून पालखी नाचवायला आणि ढोल वाजवायला त्यांच्या गावातून, म्हणजे आम्ही खडपोलीत राहतो तर पिंपळी, शिरगाव, पोफळी, गाणे अशा वेगवेगळ्या गावांतून लोक ढोल वाजवण्यासाठी येतात आणि आमचा शिमगा सेलिब्रेट करण्यासाठी येतात. जेव्हा त्यांचा शिमगा असतो आणि त्यांचा छबिना असतो तेव्हा आमच्या गावातली लोक त्यांच्याकडे जातात ढोल वाजवण्यासाठी आणि पालखी नाचवण्यासाठी. कारण की तो आनंद आणि तो मान खूप वेगळाच असतो आणि खूप मजा येते. तर कधी तुम्हाला म्हणजे टाईम भेटला किंवा कधी तुम्हाला गावाला येऊसं वाटलं तर शिमग्याच्या टाईममध्ये तुम्ही गावाला या. नक्कीच तुम्हाला गावचा शिमगा आवडेल. तर अशा प्रकारे मी माझा बड्डे आणि ह्या वर्षीचा शिमगा सेलिब्रेट केला. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि माझा बड्डे शिमग्याच्या टाईमलाच येतो त्यामुळे बड्डेचा व्लॉग आणि शिमग्याचा व्लॉग एकत्र टाकते. तर तुम्ही बघाल अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.